Spoken English, parts of speech, part 2. What is the part of speech? Words are divided into different kinds or classes according to their use. They are called parts of speech. Okay. आपण हे त्या दिवशी पाहिलेलं आहे. How many parts of speech? 8 types of parts. Okay, parts of speech. Which are they? Noun, Noun, adjective, verb, pronoun, verb, adverb, word, After pronoun, what is there? Adjective, verb, adverb, adverb, pronoun, preposition. preposition, conjunction, interjection. Interjection. This also we have learned on that day. From these 8 types of parts of speech, noun, pronoun, adjective we have seen. Today we are going to see about the adverb, preposition, conjunction and interjection. First one, adverb. What is mean by adverb? A word which gives more information about verb is known as adverb. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. तसं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. तेच इथं माहिती आपल्याला एक्स्ट्रा मध्ये घेतलेली आहे. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. व्हॉट आर द एक्झाम्पल्स? आता ही सगळी एक्झाम्पल्स आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की सगळ्यांना लास्टला यलवा येतं. ऍडव्हर्ब शब्द ताबडतोब ओळखलं जातं. यांच्या शेवटी यलवा येतो. लक्षात येतं का बघा? कसं ओळखायचं? विशेषण आणि क्रियाविशेषण या दोन्ही मध्ये फरक आहे. फास्ट आणि फास्टली दोन शब्द बघा ज्याच्यात विशेष यलवाय नाही आणि यलवाय आहे. तर स्लो आणि स्लोली, तर दोन शब्दातला फरक आपल्याला डिटेल मध्ये नंतर आपल्याला घ्यायचाच आहे. तोच इथं तुम्हाला लक्षात आला पाहिजे म्हणून आपण हे घेणार आहोत. आता कधी कधी जो शब्द आहे फास्ट असेल किंवा स्लो असेल त्यात यलवाय नाही, मग तुम्ही म्हणाल हे ऍडवर्ब नाही का? तर ते सुद्धा ऍडवर्ब आहे. क्रियाविशेषण हा फक्त क्रियापदाबद्दलच अधिक माहिती सांगतो असं नाही, कधी कधी स्वतःच्या क्रियाविशेषणाबद्दल सुद्धा अधिक माहिती सांगतो. आपण हे जसं अभ्यास करत जाऊ तसं डिटेल मध्ये, तेवढं डिटेल आता नाही घेणार मी, तुमच्या लक्षात येईल तेव्हा आपण पुढचं घेऊ. ऍडवर्ब फॉर्म फॉर क्विक. आताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ऍडवर्ब फॉर्म हे एलवाय मध्ये असतात, म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 2. पिक आउट एन ऍडवर्ब. विशेषण म्हणले का? ऍडवर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. हे लक्षात ठेवा. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा आणि मग हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायातून कोणता शब्द क्रियाविशेषण आहे? नितीन आहे, रीड्स आहे, क्वाइट आहे, क्लिअरली आहे. क्लिअरली. नितीन का नाही होत रे? नितीन का नाही होत? सर नितीन नाव नाही सर. रीड्स काय आहे? वर्ब. हा बघा, नितीन नाउन आहे, रीड्स वर्ब आहे आणि क्वाइट क्लिअरली. क्वाइट काय आहे? क्लिअरली विशेषण सर. नक्की? वर्ब सर विशेषण. हो सर. 4 नंबर विशेषण आहे सर. विशेषण का क्रियाविशेषण?
क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल माहिती सांगतं. तो सिंगल असू शकतो किंवा जास्तही असू शकतो. आता आपण नेहमी म्हणत असतो की आता आर्यननं खूप छान उत्तर दिलं, गुड. कधी कधी मी म्हणतो त्याला व्हेरी गुड, कधी मी म्हणेल व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे मी वाढत नेलेलं ते शब्द आहे. बरोबर आहे की नाही? क्लिअरली, क्वाइट क्लिअरली. पण हे क्वाइट क्लिअरली रीड्स बद्दलच सांगतं. दोन्हीही ऍडव्हर्ब्स आहेत, पण तो सिंपल आहे आणि हा मेन आहे, ज्याला आपण हेल्पिंग अँड मेन असं म्हणतो की नाही, त्या पद्धती. लक्षात येतं का? हो सर. हो सर. हो सर. प्रिपोजिशन. 6th आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन कशाला म्हणतात? प्रिपोजिशन इज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स that is used with a noun, pronoun or noun phrase to show direction, location or time or to introduce an object. बघा, असा एक शब्द की त्यामुळं एक नाम किंवा प्रोनाउन कुठं आहे, कोणत्या दिशेला आहे किंवा वेळ काय आहे, स्थळ असेल किंवा वेळ असेल, त्याची पोझिशन असेल, ते दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्यासाठी आपण शब्दयोगी अव्यय तथा प्रिपोजिशन असं म्हणतो. उदाहरणार्थ आता आपण नेहमी म्हणत असतो अ बुक इज ऑन अ टेबल. अ बुक म्हणजे हे पुस्तक नाम आहे, टेबल हे सुद्धा नाम आहे. अ बुक इज टेबल असं जर नुसतं वाक्य लिहिलं तर त्याचा अर्थ काही निघतो का रे? नाही सर. नाही. अ बुक इज टेबल म्हणजे याचा अर्थ काय झाला? पुस्तकच टेबल आहे का? नाही. मला काय म्हणायचं होतं की पुस्तक टेबलावर आहे. अ बुक इज ऑन अ टेबल. मग त्या वेळेला आपल्याला जे शब्द हा ऑन हा शब्द वापरलेला आहे तो म्हणजे प्रिपोजिशन. नामाची पोझिशन किंवा नामाची वेळ किंवा नामाचं लोकेशन, डायरेक्शन या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याची जी माहिती सांगायची आहे. समजा एखाद्याचं घर कुठे आहे असा विचारतो आपण, किंवा आता मला शाळेला जायचंय किंवा मला पत्र टाकायला पोस्ट ऑफिसला जायचंय. मी सहज एकाला विचारलं व्हेर इज अ पोस्ट ऑफिस, आणि मग तो कोणीतरी सांगितलं पोस्ट ऑफिस इज नियर द शिवाजी महाराज स्टॅच्यू किंवा स्टॅच्यू ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोस्ट ऑफिस आहे. जवळ, नियर द, हा नियर जो शब्द आलेला आहे तो त्यांचा प्रिपोजिशन आहे, म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्या पुढे असतात, आपण त्यांची उदाहरणं पाहूया. एक्झाम्पल्स कोण वाचतं? श्रेया वाच. In, at, up, on, by, us, to, from, out, in, into, above, below, over, ago, among, around, before, behind, beside, between, beyond, from, under, upon, down, is, case, of, on. हा, आता हे प्रिपोजिशन तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल, छोटे छोटे शब्द होते, 2 अक्षरी, नंतर 3 अक्षरी, नंतर 4, 5 असं वाढत वाढत गेले, आणि मग नंतर अ ग्रुप ऑफ वर्ड्स असं 1-2 घेतलेले आहेत. इन केस ऑफ, ऑन अकाउंट ऑफ. म्हणजे प्रिपोजिशन हा एका शब्दाचाही असतो किंवा तो ग्रुपचाही असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला. म्हणून या सर्वांचे अर्थ आपल्याला येणं अपेक्षित आहे. इन म्हणजे काय?
आत. ऍट म्हणजे काय? आत. ऍट ऍट कडे. ला किंवा कडे. ला किंवा कडे. ऑफ म्हणजे बंद. ऑफ म्हणजे म्हणजे वर. वर. ऑन म्हणजे वर. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो. ओके, लेट इट बी. नाउ सी, इफ यू नो द each and every words meaning, then you can use properly. आता बघा, हे सगळे समान शब्द दिसतात आपल्याला. अप म्हणजे वर, ऑन म्हणजे वर, अबो म्हणजे वर, ओव्हर म्हणजे वर. मग हे सगळे वर आहेत. अपॉन म्हणजे वर. मग नेमका अर्थ या सगळ्यांचा आपल्याला लक्षात पाहिजे की नाही? नेमकं कुठं वापरायचं? अप कुठं वापरायचं? ऑन म्हणजे वरच आहे, मग ते कुठं वापरायचं? अबोव म्हणजे वर आहे, ते कुठं वापरायचं? ओव्हर म्हणजे वरच आहे, मग हे कुठं वापरायचं? यासाठी आपल्याला हे शब्द शिकणं गरजेचं आहे. यांना सगळ्यांना प्रिपोजिशन म्हणतात. आपण यांचं डिटेल मध्ये एक दिवस शिकणार आहोत. टोटल एकेकाचा वापर कशा पद्धतीने करायचा ते आपण एक दिवस शिकणार आहोत. आता फक्त हे कशात येतात आणि यांचा वापर कशासाठी केला जातो हे एवढं कळण्यासाठी आपण इथं आहोत. फक्त या शब्दांचे अर्थ तुम्ही पाठ करून ठेवा. लक्षात येते मी काय म्हणतो? मी जेवढे एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये दिलेले आहेत, त्या प्रत्येक एकेका शब्दाचा अर्थ तुम्हाला येण्यासाठी वहीवरती लिहून काढा. इन म्हणजे काय, ऍट म्हणजे काय, ऑफ म्हणजे काय, असं. म्हणजे प्रत्येकातले ऍडव्हर्ब, नाउन पासून ते पूर्ण इंटरजेक्शन पर्यंत, म्हणजे प्रत्येकाचा यूज तुम्हाला कसं करावा, नेमका अर्थ कोणता आहे हे तुम्हाला सांगता येतो किंवा यूज करता येतो. Got the idea what I am saying? Do you understand? Yes. Okay. We take one of the example now. Like the word to complete the sentence. वाक्य पूर्ण होण्यासाठी खालील शब्द एक शब्द निवडा असं आहे. बरोबर आहे. आता आपण एक शब्द कोणता निवडू म्हणजे त्याचं वाक्य पूर्ण होईल. तसं तर कोणतंही पुटअप करता येईल आपल्याला तिथं, पण ते पुटअप केल्यानंतर त्या वाक्याचा योग्य अर्थ निघतो का, मग हे आपल्याला विचार करावा लागतो. जर निघत असेल तरच आपण ते यूज करणार आहोत. ठीक आहे. आता कोण सांगते उत्तर? सर्च. सेम आन्सर. सर्च. Yes, sir. तुझा हँडरेज आहे. No, sir. हा ऑप्शन सांग, कोणतं आहे ऑप्शन तुझं? At, sir. At. Yes, sir. She took me dash a thief. At. पूर्वा. 2, 1. हा दुसरं कोणी? अजून कोणी आहे का उत्तर द्यायला तयार? समर्थ. 1 number. Into, sir. Into a thief. बरं. 2. 2. बघा आता 1 number. आता आपण पाहूया नेमकं उत्तर काय आहे ते. किती नंबर ऑप्शन आहे? 4. आम्ही सगळे एवढे उत्तर दिले ते एक बी नाही, उत्तर दुसरंच आहे. का झालं रे असं? का झालं असं? Why it happens? म्हणजे मी आधी त्याला सगळे लावून पाहिले नव्हते ना. अजून बघा, आपल्याला काय माहितीये का, याचा एक्झॅक्ट अर्थ आपल्याला माहित नाही. टू म्हणजे काय, इट म्हणजे, ऍट म्हणजे काय, इनटू म्हणजे काय, फॉर म्हणजे काय, हे जर आपल्याला करेक्ट यूज माहित असता तर आपण तिथं करेक्ट वर्ड वापरला असतं. शी टुक मी. शी म्हणजे ती,
टूक म्हणजे घेऊन गेली, मी म्हणजे मला, ती मला घेऊन गेली. अ थिप म्हणजे चोर. ती मला कशासाठी घेऊन गेली? टू अ थिप. चोराकडे चोरीसाठी. घेऊन गेली का? कोणी चोराकडे घेऊन जाईल का? ऍट म्हणजे बी नाही सर. चोराला घेऊन जाणे किंवा चोराकडे घेऊन जाणे. ऍटही येत नाही, टूही येत नाही. इंटू म्हणजे मध्ये. शी टुक मी इंटू अ थिप म्हणजे चोरामध्ये घेऊन गेली का मला? ती घेऊन गेली कशासाठी? चोरी करण्यासाठी. शी टुक मी फॉर अ थिप. मला ती चोरी करण्यासाठी घेऊन गेली. असं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये ह्या एक्झॅक्टिव्ह वापर जे आहे तो शब्दांचा आपल्याला जर माहित असला असता तर आपण टू किंवा ऍट असं म्हणलो नसतो. म्हणजे आपल्याला महत्वाचं काय आहे? आपल्याला जे उदाहरणं दिलेले आहेत त्या सर्व उदाहरणांचे अर्थ काढा. इन, ऑन, अप, अपॉन, ऍट हे सगळे अर्थ जर तुम्हाला पाठ राहिले तर त्याचा वापर योग्य माहित असतो. थोडक्यात whenever you are speaking you want to know the each and every word's meaning. If you don't know the meaning of the word you can't use proper word at a proper place. So what is the main thing here? You want to learn the meaning of each and every word. Can you do? Yes, sir. Yeah. Please see the next one. Second question, who reads? Who reads? Purva. Okay. Select the word to complete the sentence. We see Select the word. we see dash our eyes. We see dash our eyes. चला वाक्याचा अर्थ काढा आणि पर्याय सांगा. Option number 3, sir. Option number 3. Option Okay. number 1, sir. Option number 1. Again. Option number 1. Option number 1. श्रेया. ओके. अजून कोणाचं? 1, sir. कोणतं बेटा? सिद्धार्थ? 1. 1. अजून कोणाचं काय आहे? दीपकने 1 टाकले. ओके. आता पाहूया आपण. We see our eyes. आता 1 by by. Second from from. Third with. Fourth for. आता for म्हणजे च्यासाठी किंवा करिता. Sir, We see our eyes म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. म्हणजे डोळ्यांसाठी किंवा डोळ्याकरिता पाहतो का? नाही. म्हणजे फार येणार नाही. We see from our eyes. आम्ही आमच्या डोळ्यापासून पाहतो. तसंही वाक्य होत नाही. म्हणजे फार आणि फ्रॉम हे दोन्ही येत नाही तिकडचे. आता बाय आणि विथ यामध्ये फरक आहे. काही जणांनी बाय सांगितलं, काही जणांनी विथ सांगितलं. आता विथ म्हणजे बरोबर च्या असं आणि बाय म्हणजे ही बरोबर च्या असं. वी सी बाय आवर आईज आणि वी सी विथ आवर आईज. एखादं इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याला बाय वापरलं जातं, पण जे प्रत्यक्ष त्यातच इन्व्हॉल्व आहे त्याच्यासाठी विथ वापरलं जातं. वी सी विथ आवर आईज. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. म्हणजे या ठिकाणचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर 3. आता बाय बाय जनरली बायच म्हणतील म्हणून तर ऑप्शन नंबर 1 वर आलं बाय. उत्तर बघल्या बघल्या बाय आवर आईज असं लिहिलं जाते, पण ते चुकीचं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला एक्झॅक्ट मिनिंग वापर त्याचा लक्षात येण्यासाठी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. So please read the sentence again and again. Please see these videos again and again. Find out the meaning of each and every word. Listen, read
and by heart that word's meaning, then you can speak fluently. We see the second one. Conjunction. A word which connect or which joins two words, two phrases, two clauses, or two sentences. That connecting word is known as the conjunction. कळतं का बघा? कळालं का मी काय सांगितलं ते? हो. Conjunction is a word used to connect word, phrases, clauses or sentences. दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असतील किंवा दोन फ्रेजेस, क्लॉजेस काही असेल, त्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजक्शन असं म्हणतो. मग याचे उदाहरण कोणकोणते आहेत पहा. सर सर यस. तर क्लॉजेस म्हणजे हा क्लॉजेस म्हणजे काय? हा आता हे आपल्याला डिटेल मध्ये नंतर घेऊ. आज तुम्हाला तेवढं कळणार नाही. मी फ्रेजेस, क्लॉजेस ह्याच्याबद्दल सांगणार नाही, कारण आज तुम्ही लहान आहात. थोडं पुढं शिकत शिकत आल्यानंतर क्लॉजेस कशाला म्हणतात आणि मग ते कोणकोणते क्लॉजेस आहेत, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, ते आपण नंतर पाहू डिटेल मध्ये. हा आपल्या लेवल नुसार चालू. पहिलीचा विद्यार्थ्याला पहिलीच शिकवलं जातं माहिती ना आपल्याला. मी तुमच्या पुढे एक 4थी 5वी हा वर्गात लक्षात घेऊन मी तुमच्या पुढचा हा घटक शिकवत आहे. माझ्या पुढे 5वीचे विद्यार्थी आहेत असं समजून मी शिकवतोय. ओके. तर एवढा आज जो शिकवतोय आपल्याला कंजक्शन कशाला म्हणतात हे लक्षात ठेवा आणि मग याच्या पुढे आपण हे करू. थोडक्यात वाक्प्रचार म्हणजे फ्रेजेस, क्लॉजेस, शब्दांचा समूह तुमच्या भाषेमध्ये म्हणजे क्लॉजेस. आपण याला डिटेल मध्ये कसा आणि काय नाही, कोणकोणते क्लॉजेस असतात, कसे असतात, त्याला तेच का म्हणतात ते आपण डिटेल मध्ये जेव्हा क्लॉजेस आपण शिकू त्यावेळेस बघू. एक 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 खूप मध्ये शिकू आणि खूप डीप मध्ये नेऊ. अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला खूप छान शिकवतो पुढचं वर्ष. आता एक्झाम्पल्स वाचा बरं कंजक्शनचे. कोण वाचतं? सर मी वाचू? पूर्वापेक्षा अजून न वाचलेले वाचा ना. ढाळे सरांच्या ह्याच्यावरती आहेत. सर मी वाचू? मी वाचू? वरद ज्यांनी पार्टिसिपंट घेतलं नाही त्यांनी वाचा. Conjunction is a word used to connect words, pairs, clauses, or sentences. एक्झाम्पल्स वाच. Or, but, and, then, is, because, due to, ड्यू टू. unless, whether, so that, as soon as well as, through, whatever, wherever, where is, where, not only but also. Not only but also. Whatever, whoever, whereas, whomever असे आहेत. आता ऑर किंवा बट, अँड, राम अँड श्याम एक उदाहरण आपण घेऊ. राम आणि श्याम मराठीमध्ये म्हणतो. तर अँड हा शब्द जो आहे तो दोन शब्दांना जोडलेला आहे म्हणजे अँड हे कंजक्शन आहे. मी शाळेत येत होतो पण मी उशीर झाल्यामुळे आलो नाही किंवा मी आजारी असल्यामुळे आलो नाही किंवा हा जो शब्द आला ऑर तो सुद्धा कंजक्शन आहे. म्हणजे असे जे वाक्य रचना येते जोडण्यासाठी किंवा दोन शब्द जोडण्यासाठी तर त्याला कंजक्शन असं म्हणतात. आपण याचे एक उदाहरण पाहू. क्वेश्चन रीड करा. Pick out the conjunction in the following sentence. The book was open but she was sleeping. काय म्हणते? अर्थ सांगा मला. प्रश्नाचा अर्थ सांगा. तिने पुस्तक उघडला होता पण ती झोपली होती. प्रश्नाचा अर्थ म्हणलो मी. Pick out the conjunction in the following sentence. वाक्यातील संयोग निवडा. खालील वाक्यातील कंजक्शन
पुढील वाक्यातील संयोग पिक आउट द कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय. हा, दिलेल्या वाक्यातील कंजक्शन निवडा. पिक आउट करायचे आपल्याला. मग वाक्यात पिक आउट करा. आता कोणतं आहे ते सांगा मला. ऑप्शन नंबर. ऑप्शन नंबर सर नक्की. 4. हो सर. का बरं 4? द बुक का नाही, ओपन का नाही, किंवा स्लीपिंग का नाही? सर 2 वाक्याला जोडणारा शब्द बट आहे. हा, द बुक बघा, द बुक वॉज ओपन हे एक वाक्य आहे आणि शी वॉज स्लीपिंग हे एक वाक्य आहे. बट जो शब्द आहे तो या 2 वाक्याला जोडणारा शब्द. द बुक वॉज ओपन बट शी वॉज स्लीपिंग. तर हा जो बट मधला जो शब्द आलेला आहे तो कंजक्शन आहे. आता आपल्या 4 पर्यायापैकी तो 4थ्या क्रमांकाला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. डू यू अंडरस्टँड? येस सर. समजलं ना? Yes, कंजक्शन sir. कशाला म्हणायचं? सर. हो सर. हा, 2 वाक्याला Yes, sir. जोडणारा शब्द. Read the question number 2. Fill in the blank using a suitable word given in the options. He was poor, dash, they helped him. हा, सांगा बरं आता उत्तर काय असेल इथं? ऑप्शन नंबर 4. बर, अजून कोणाचं उत्तर? सांगा. नंबर 4. बिकॉज दुसऱ्याचं ऐकून ऑप्शन नंबर 4 म्हणायचं नाही. सद्सद विवेक बुद्धीचा आपल्या वापर करायचा आणि मग उत्तर द्यायचं. एक मेंढी पडली म्हणून आपण हे पडायचं नाही. सर ऑप्शन नंबर 4. झालं का? सगळ्यांचे उत्तर 4 आहेत. सगळ्यांचं ऑप्शन नंबर 4च आहे का? 1. कोण सांगितलं 1? 1 कोण सांगितलं? सर पूर्वा. पहिलं 4 आता 1. नक्की सांगा. ही वॉज पुअर. तो गरीब होता. दे हेल्प हिम. त्यांनी त्याला मदत केले. तो गरीब होता. त्यांनी त्याला मदत केले. आता याच्यामध्ये बिकॉज म्हणजे काय? नंबर 2. बिकॉज म्हणजे काय? सर ऑप्शन नंबर 2 माझं. बिकॉज म्हणजे कारण. आता कारण मध्ये जर घातलं तर बघा तुम्ही, तो गरीब होता कारण त्याला मदत केले. वाक्य जुळलं का रे? बरोबर आहे का? नंबर 2. आता बघा, मी ऑप्शन नंबर 1 ज्यांनी सांगितलं त्यांचा वापर करतो. ही वॉज पुअर सो दे हेल्प हिम. तो गरीब होता म्हणून त्यांनी त्याला मदत केली. हे योग्य आहे की नाही? हो सर. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. ही वॉज पुअर सो दे हेल्प हिम. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की स्वतःचा विचार करा. त्यानं सांगितलं आणि म्हणून उत्तर बरोबर आहे आणि मी तेच ओढतो. नको, आपल्याला एक्झॅक्ट अर्थ माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून परत सांगतो, प्रत्येक शब्दाचा अर्थ घरी लिहून काढा. मी तुमच्याकडे 2 डिक्शनरीज ठेवायला सांगितल्यात. त्या डिक्शनरीचा वापर करा, सरांचा वापर करा, आपले आई वडील भाऊ बहीण यांचा वापर करा आणि हे सर्व शब्दांचे अर्थ लिहून काढा.
last interjection. An interjection is a word which express some strong feelings or emotion. Whatever is the word, when you pronunciate it, by the pronunciation, some strong feelings or some emotions will be seen in that word, and that are the interjection. Hi. एखादा मित्र जर तुमच्या समोरून येत असेल बघितल्या, लगेच तुम्ही म्हणता हाय. जर एखाद्याने जिंकलं आणि तो येत असेल पळत पळत, आणि मग त्याला आपण म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन. हे जे इमोशन्स आहेत, या ज्या फिलिंग्स आहेत, हे तुम्ही न सांगता येत असतात. तुम्हाला घरी शिकवलं जातं का रे? तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि समोरून तुम्हाला साप दिसला, तुमच्या दिशेनं पळत येत आहे आणि तुम्ही इकडून त्याच्या दिशेने जात आहात, त्यावेळेला तू म्हणायचं माया मेलो ए किंवा बाप रे. कोणी शिकवलं का तुम्हाला? नाही सर. नाही. कोणीच नाही सर. न शिकवता ह्या फिलिंग्स तुमच्या तिथं उमटत असतात. न शिकवता तुमच्या ह्या फिलिंग्स निघत असतात, भावना व्यक्त होत असतात. याला स्ट्रॉंग फिलिंग्स असं म्हणतात. An interjection is a word which expresses some strong feeling or emotion. What are the words? Hi, ah, bro, wow, hey, hush, alas, oh, hello. When you receive your mobile or phone, what you say? Hello. आपल्याला काय ट्रेनिंग दिली होती का शाळेमध्ये? कोणाचाही मोबाईल आल्यानंतर कानाला लावलं की पहिला शब्द हॅलो म्हणा. कोणी दिलं का? आपोआप ती फिलिंग निघून जातात. त्याला म्हणतात इंटरजेक्शन. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, उप्स, रे, उच, असे अनेक शब्द आहेत आणि या सर्व शब्दांना इंटरजेक्शन म्हणतात, कारण ते त्याच वेळेला हे शब्द बाहेर निघत असतात. एरी निघ म्हणलं तर निघत नाही. उगोच्या उगो कोणी बोलत असेल त्याला झोपीत उठल्या आणि आपण म्हणतो का तुझं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणून करणार कॉंग्रॅच्युलेशन? उगच म्हणणार का कॉंग्रॅच्युलेशन? त्यानं काहीतरी तसं काम केलं अभिनंदन पर, तर आपण त्याचं अभिनंदन करतो. उगच म्हणतो का अरे रे रे, त्यानं स्पर्धा जिंकून आली, पळून आला काहीतरी, किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये त्याला प्राइज मिळालं, आणि मग आपण म्हणणार का अरे रे रे? नाही वापरणार कोणत्याही भावना कुठेही. त्याला कॉंग्रॅच्युलेशनच वापरणार. जर एखादी दुःखद घटना झाली तरच आपण म्हणणार अरे रे रे. तर हे भावना ज्या आहेत याला म्हणतात स्ट्रॉंग फिलिंग्स किंवा इमोशन. दीज वर्ड्स, दीज कोड्स that are called interjection. कळतं का? या सर्व शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून घेतले पाहिजेत, अभ्यास केलं पाहिजे. आता मी जरी डिटेल घेतलं एवढं एकेका शब्दाचा अर्थ करत जर बसलो तर ते लय वेळ जातं, मी त्यात घेणार नाही. जेव्हा आपण डिटेल यावरचा एक पाठ पाहू तेव्हा आपण घेणार आहोत. चला, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ब्लँक पेज. आता इथं कोणता शब्द येतो सांगा बरं? ऑप्शन नंबर 4. ओ ओ ही इज डेड. बर, अजून नेक्स्ट. हू सेज? व्हॉट इज द करेक्ट वर्ड हियर? ब्रेव, हुर्रे, अलास, ओ. Number 4. 4 sir. Okay. Is there any different answer? Is there any different answer? Sir, option 3. Option number 3. Why? Who said? Who said option number 3? Who said option number 3? I think Deepak. चुकलं. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो बोलायला शिका, हरकत नाही.
आणि बरोबर येते तुमचे उत्तर कधी कधी, म्हणून आपण ते काम केलं पाहिजे. आपण उत्तर पाहूया. ओ इज देड. असे वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळे शब्द आपल्याला वापर करता आले पाहिजे. आता सांगा क्वेश्चन नंबर 2. Which one of the following interjection is used to express encouragement or cheering words? समजा एखादा खेळ चालू आहे, त्या विद्यार्थ्याचं आपल्याला एनकरेजमेंट म्हणजे धाडस वाढवायचंय, तर ते चेअरिंग करण्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल? व्हॉट, ब्रेव, ओ की अलास? ऑप्शन नंबर 2 सर. Option number 2. नक्की? हो सर. हो sir. आता हे कधी वापराल? जर तुम्हाला एक्झॅक्ट त्याचा अर्थ माहित असेल तर, म्हणून हे ऑप्शन निवडा. व्हॉट आश्चर्यचकित झालात आणि जर ते तुम्हाला बघायचं असेल तर त्यावेळेला आपण व्हॉट वापरतो. अलास म्हणजे अरे रे रे, आता सांगितलं होतं मी तुम्हाला. म्हणजे एखादी दुःखद घटना घडली तर, अरे इथं तर कॉम्पिटिशन आहे, त्याचं धाडच वाढवायचं आहे, आपल्याला ओरडायचं आहे त्यासाठी. पिकअप पिकअप रन असं काहीतरी म्हणत आपल्याला, तर त्यावेळेला आपण हे असे दुःखाचे शब्द थोडंच वापरणार आहोत. अनगणित काही घडलं तर ओहो वापरतो. इथं धाडसाचं आहे, ब्रेवो. असे जे शब्द आहेत ते योग्य आहेत. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. असे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये करेक्टपणानं येण्यासाठी आपल्याला या प्रत्येकाचा मिनिंग माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर स्पोकन, इफ यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंटली, you should learn these words, meaning of the words, use of the words, caste or class of the word. Then you can prepare the sentence properly. Please by heart learn that word, and this is your today's homework. Take a screenshot. What is today's homework? Question number 1. Write down some examples of adverb, preposition, conjunction and interjection. Prepare some sentences using above example. आता आपण जे दिलेले आहे त्या उदाहरणांचा वापर करून एक एक वाक्य तयार करा. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आता वेल डन या शब्दापासून वाक्य तयार करा. वेल डन माय सन, खूप छान केलास माझ्या मुला. तर अशी वाक्य रचना करण्यासाठी तुम्हाला त्याचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. Have you taken screenshot? Yes sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Thank you.